आणि आज आपण ना मस्त व्हाईट चिकन आणि व्हाईट बिर्याणी क्रीम बिर्याणी बघूया आणि क्रीम चिकन बघूया. आता हे चिकन आहे ना, ह्याला दही, काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि मिरची असे कापून टाकलेली आहे आणि पूर्ण असं छान लावून घेतलं आहे. दही अगदी छान 100 ग्राम जास्तच लावलेला आहे, 100 ग्रामच्या वरती असं लावून ठेवलं आहे. हा कांदा आहे, हा आपण बिर्याणीसाठी अर्धा पातळ चिरलेला आहे आणि मिरची आणि कांदा मसाला आहे आणि हे काजू थोडे पाण्यात भिजत घातलेले आहेत, ते बारीक करायचे आहेत आपल्याला. हा आपला मसाला झाला आणि बिर्याणीचा कांदा फ्राय करायचा आहे. आता आपण तांदूळ बासमती घेतलेले आहेत 1/2 किलो, ते चांगले धुतलेले, एक 10-15 मिनटं ठेवून द्यायचं. आता आपण हा कांदा आणि मिरचीचा मसाला केलेला आहे, म्हणजे कांदा मिरची बारीक करून घेतलेली आहे. ही वाटीभर दुधावरची साय आहे ती फेटून घेतली आहे आणि वाटीभर काजूची ती भिजत घातलेली पेस्ट करून घेतलेली आहे. असं आपलं हे तयारी झालेली आहे. इकडे टोपात ते पाणी ठेवले, गरम मसाले टाकलेत जे आपल्याला आवडतात, अगदी काळी मिरी काय वेलची काय घाला भातासाठी, आणि 2 चमचे तूप घालायचं. ते पाणी उकळत ठेवायचं आणि इकडे आपण ग्रेव्हीची तयारी करायची. आपण जी क्रीम ग्रेव्ही करणार आहोत ना, ती त्यातली अर्धी ग्रेव्ही आपण पराठा या चपाती सोबत ठेवायची आणि अर्ध्या ग्रेव्हीची आपण बिर्याणी बनवायची. तर आता हे आपलं झालं भाताचं आणि इकडे घ्यायचं आहे आता आपण ग्रेव्हीची तयारी करायला. 2 चमचे तूप घेतलं. तूप जास्त तेल कमी किंवा तेल कमी तूप जास्त घेतलं ना अगदी काही हरकत नाही. आता यात आपल्याला कांदा आधी तळून काढायचा आहे. कांदा छान पातळ कापा, ते मीठ लावून पाणी काढा, मग ते सगळं कांद्याचा हे जातो, आपल्या जी चव असते ती निघून जाते. तर पातळ कांदा कापा, थोडासा गॅस फास्ट ठेवा, आपला कांदा छान कुरकुरीत तळून होतो, काही हे नाही. पहिल्यांदा गॅस अगदी थोडा फास्ट ठेवायचा. जसं कांद्यातलं पाणी सुकत जाईल तसं आपण गॅस मिडियमवर आणायचा. आपला कांदा तळून झाला आहे, त्याला आपण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आपला कांदा आणि मिरचीचा मसाला, याच्यात मिरची जो तिखटपणा असेल मिरचीने असेल, कारण क्रीम चिकन आहे किंवा क्रीम बिर्याणी आहे आपली, त्यामुळे यामध्ये दही, क्रीम म्हणजे दुधावरची फेटलेली साय, नसेल तर क्रीम मिळते बाजारात विकत, अगदी फ्रेश क्रीम मिळते, छान आणा, पॅकेटसुद्धा मिळतं त्याचं, ते वापरा. आपण गरम मसाला टाकायला विसरलो, तेलात घालायला हवं होतं. मोठी वेलची, दालचीन, जिरं असं सगळं घेतलेलं आहे. ते आता थोडं होईल तेलात फ्राय. आता इकडे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणीला छान उकळी आली, त्याच्यात आपण तांदूळ टाकून घेऊया आपला भिजवलेला. पाणी जरा दुप्पट घाला, अगदी 2.5 पट म्हणालात तरी चालेल, आणि त्याच्यामध्ये तांदूळ चांगले नाचू द्या, म्हणजे भात आपला मोकळा मोकळा होतो. याच्यातही आपण मिरच्या कापून घातल्यात. मिरची आता तुमची कशी आहे बघा, पोपटी मिरची असेल तर तिखटपणा येणारच नाही, भरपूर लागेल. मग थोडी तिखटवाली मिरची घ्याल ना तर अगदी 3-4 मिरच्यांमध्ये 4-5 मिरच्यांमध्ये तुमचं काम होईल, म्हणजे वाटणाला 4-5 जातील असं. आता कांदा आणि मिरची आपली छान फ्राय झालेली आहे. आता त्याच्यावरती आपण हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. आणि आता हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आधी दही लावलेलं आपण, त्याला काळी मिरी पावडर टाकलेली, गरम मसाला घातलेला, साधा असा कुटलेला गरम मसाला, हा आपला, तुम्हाला कुठल्या कंपनीचा हवं आहे तर घाला, पण तो मसाला घातलात ना पाकिटवाला की ह्याचं
कलर बदलणार, म्हणून असा कुटलेला मसाला काय काय असेल तर घाला. आता बघा छान आपले तांदूळ मस्त नाचायला लागलेले आहेत, आपल्या टोपामध्ये मस्त फिरत आहेत. आता बघायचं आपण कसं, हे बघा पटकन असं दाबलं गेलं तर आपले शिजले. अगदी 90% शिजवा, 10%च बाकी ठेवा, कारण आपल्याला आपली ग्रेव्ही होणार आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला थर लावून वाफ द्यायची आहे. आता हे चिकन चांगलं शिजते, थोडं झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा. थोडंसं आलं लसूण टाकते. आलं लसूण आपण चिकनला लावलेलं, ते तुम्हाला बोलले नाही मी. आलं लसूण आधी चिकनला आलं लसूण पण लावलेलं. दही, आलं लसूण आणि ह्याच्यात थोडंसं आपण घातलं आलं लसूण, मिरची, काळी मिरीची पावडर आणि हे असे खडे गरम मसाले घातलेले. आता ह्याच्यामध्ये आपण काजू, त्याला जरा थिकपणा यायला पाहिजे ग्रेव्हीला, कारण दही आहे हे गरम झालं की ते पाणी होऊन जातं, म्हणून आपण त्याच्यामध्ये काजूची पेस्ट घालायची आणि चव पण छान येईल. आता काजूच्या पेस्टनी जरा आपली ग्रेव्ही मस्त अशी जरा घट्ट होईल. आता काजूच्या पेस्टला पण जास्त शिजवायची काही गरज नाही. आपलं जर चिकन छान शिजलं असेल ना, तर हे सगळं आपण वरून टाकून 1-2 उकळ्या द्यायच्या आहेत. आता आपली ही ग्रेव्ही झालेली आहे बघा, मस्त थिक झालेली आहे. आता आपण मीठ घालून घेऊया. हॉटेलमध्ये जाल आणि क्रीम चिकन किंवा व्हाईट चिकन मागाल ना, तर बघा असं करून बघा आणि एकदा हॉटेलचं खाऊन बघा, तुम्हाला कळेल किती छान होतं. मस्त होते. तुम्हाला ते व्हाईट दिसते म्हणून असं वाटेल असेल एक, म्हणजे कसं, पण हे चिकन इतकं मस्त होतं ना काय, तुम्ही तुपाच्या जागेवरती बटर घातलं तरी चालेल. आता राहिलेली आपण काजूची पेस्ट टाकली. एक ह्या वाटीने 2दा थोडं असं अर्ध वाटी पाणी घातलं. आता आपला 200 ग्रामचं बघा मी डब्बा आणलेला, तेवढं सगळं मी दही वापरलं. आता हे राहिलेलं दही मी आता घातलं. कस्तुरी मेथी घातली. मस्त आता आपल्या ग्रेव्हीला छान वास पण येतोय, मस्त वाटते. तेच खाऊन कंटाळा येतो, काहीतरी वेगळं ट्राय करायचं. आणि आता ही आपली फ्रेश क्रीम म्हणजे दुधावरची साय मी थोडीशी मिक्सीला लावलेली. आता आपली पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली बघा, तिला तेल पण सुटते. आणि इकडे मी गरम दुधामध्ये थोडंसं केशर घालून ठेवलं आहे आपल्याला बिर्याणीसाठी. आता अर्धी ग्रेव्ही आपण काढली टोपामध्ये वेगळी आणि ही ग्रेव्ही ठेवली. त्याच्यावर थोडासा कांदा घातला आणि आपण आपला शिजवलेला भात घातला. गॅस एक तर कमी करा, नाहीतर भात वगैरे लावेपर्यंत थोडासा बंद ठेवा. कमी करून ठेवलात तरी चालेल. आता आपण पूर्ण भात घातला. त्याच्यावरती आपण अगदी तुमचं मिरचीचं प्रमाण जास्त असेल, हिरव्या मिरचीचं, तर तुम्हाला ही इतकी क्रीमी आणि इतकी छान बिर्याणी लागणार आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खरंच खूप छान होते. आता थोडंसं होल करायचं आणि त्याच्यामध्ये आपण केशरचं दूध घालायचं. आणि मस्त झाकून छान दम द्यायचा. आपली बिर्याणी तयार झाली. आणि आता आपण हे ग्रेव्हीचं चिकन काढलेलं इकडे आपलं बिर्याणी दम घेते आहे. आणि इकडे आपण ग्रेव्हीचं चिकन काढलं. ती शिमला मिरची घ्यायची, तिला जरासं असं तेल चोळायचं आणि ती कापायची आणि ही अशी गॅसवरती थोडी गरम करायची, भाजायची. थोडंसं तिला वाफ लागली की ती नरम होऊन जाते आणि ती आपली ह्या व्हाईट ग्रेव्हीमध्ये क्रीम चिकनमध्ये टाकायची.
क्रीम चिकन इकडे आपलं थोडंसं कढतं आहे. आणि ही शिमला मिरची अफलातून लागतं, करून बघा. मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे. वाव, क्रीम बिर्याणी, क्रीम चिकन मस्त. आता आपल्या बिर्याणीला छान 5 मिनटं आपण वाफ दिली आहे, दम दिला आहे. आता छान शिजलेली आहे. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा हॉटेलची व्हाईट चिकन या क्रीम चिकन किंवा हे बनवलेलं करून बघा, खाऊन बघा. मस्त बिर्याणी झाली आहे. त्यातलं चिकनसुद्धा अगदी छान मऊसूत शिजले. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेलचं बटन दाबा, तुम्हाला पुढची व्हिडिओ पटकन दिसेल. बघा आपली बिर्याणी, चिकन किती छान शिजले, अगदी ज्युसी झाले. करून बघा, कमेंट करा. नमस्कार.